टीम्स आहेत, एकमेकांनी सहकार्य करा. टी शर्ट आणि ट्रॅक कंपल्सरी पहिलेच सांगितलेलं होतं सर्वांना. पहिलं षटक वाईड +1 अवांतर धावसंख्या. खराब चेंडू. पावसाचा व्यत्यय या स्पर्धेमध्ये सकाळपासून आहे आणि तत्सम कारणास्तव पुढे सर्व सामने हे टी चेंडूने रबरी चेंडूने खेळण्याचा निर्णय घेण्यात या ठिकाणी आलेला आहे. पहिला चेंडू उत्कृष्ट असा फटका आणि तितकाच उत्कृष्ट असा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू सीमारेषेला स्पर्श करून बाहेर आलेला. 4 धावांची धावसंख्या. पुढचा चेंडू चैतन्य आखाडेसाठी नो बॉल. पंचांचा इशारा. खराब अशी गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळते. नावाजलेले फलंदाज समोर चैतन्य आखाडे आणि तितकेच भारदस्त उसळ फलंदाज संकेत फोंडे. पुन्हा जोरदार फटका आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला कशाचीही चावल लागली नाहीये. पुन्हा एकदा 4 धावा चैतन्य आखाडे यांच्या बॅटमधून निघालेल्या. धावसंख्या मोठ्या गतीने वाढत चाललेली आहे. 2 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि तितकं सुरूच असं क्षेत्ररक्षण गणेश यांच्याकडून. पाहू आपल्या धावसंख्या वाढवण्यात पुन्हा चैतन्य आखाडे किती. पुन्हा एकदा वाईट आहे का? नाही, फक्त अवांतर धावसंख्या 1 22च्या रूपाने मिळालेली आहे. 4 चेंडू धावसंख्या. पुन्हा एकदा जोरदार फटका. 4 धावा. अतिशय सहजरित्या ही गोलंदाजी खेळून काढताना पाहायला मिळतात चैतन्य आखाडे. धावसंख्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 बिनबाद 17 धावा पहिल्या 5 चेंडूमध्ये आलेले आहेत. गोलंदाजावर काहीसा दबाव टाकताना दिसत आहेत चैतन्य आखाडे. सुरेख अशी फलंदाजी. नावाप्रमाणे ज्यांची अपेक्षित असते प्रत्येक वेळेस अशी सुरेख फलंदाजी चैतन्य यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरदार असा फटका आणि पुन्हा एकदा 4 धावा. गचाळ अशी गोलंदाजी आणि तितकीच सुरेख अशी फलंदाजी. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आकुर्ली बॉयज संघाकडून. पुढचं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. गोलंदाजाचं नाव सांगण्यासाठी 12वा खेळाडू कोणी असेल तर कृपया या ठिकाणी यायचंय. रवींद्र ढेबे दुसरं षटक घेऊन संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं. सुरेख अशी गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळेल अशी अपेक्षा. आपला पहिला चेंडू खेळत संकेत फोंडे. तटवण्याचा प्रयत्न आणि 1 धाव. डिक्लेअर. बाउंड्रीच्या नियमांमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे. स्टंपच्या मागे 1 डिक्लेअर धाव दिलेले पडदा लागल्यावर. आणि तिन्ही बाजूला चौकार. पुढचा चेंडू रवींद्र यांचा चैतन्यासाठी. सुरेख असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा लागून चेंडू स्टंपच्या मागच्या दिशेला गेलेला आहे. 1 धाव. सुरेख अशी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला होता, परंतु काहीशी बचावात्मक गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते श्री गणेश मित्रमंडळ उमरी संघाकडून. रवींद्र यांचा पुढचा चेंडू आणि जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. 9 चेंडू होता, परंतु चैतन्याने पुढे येऊन
ते जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत. दोन्ही बाजूने संघाचं नुकसान, विकेट सुद्धा गेलेली आहे आणि नो सुद्धा बॉल टच मिळणार नाही कारण ते पुढे येऊन खेळले होते. सुरेख अशी गोलंदाजी रवींद्र यांच्याकडून पाहायला मिळते. संघाचे आधारस्तंभ चेंडू पुन्हा भूषण आपल्या संघाला धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात पुढचा चेंडू खेळतोय गणेश यांचा. पुन्हा एकदा चेंडू तटवण्याचा प्रयत्न आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण रवींद्र यांच्याकडून चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडूंची संख्या 5 चेंडू झालेले आहेत. 29 धावसंख्या. दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला आणि सुरेख असा फटका. संकेत फोंडे आपल्या नावाला साजेशी कामगिरी, साजेशी फलंदाजी संकेत या ठिकाणी आज करू शकलेले नाही आहेत. संकेत फोंडे बाद झालेले आहेत. दुसरा झटका आकुर्ली संघाला. पुढचं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरे षटक योगेश ढोडे लहानसा खेळाडू आणि मैदानात शशांक. आपल्या गोलंदाजीने भले भले फलंदाज बाद करण्याची क्षमता असलेले शशांक फलंदाजीसाठी वाईड चेंडू. पैरंचांचा इशारा. योगेश पुढचा चेंडू वळवण्याचा प्रयत्न भरपूर करतात आणि त्या प्रयत्नामध्ये अवांतर धावसंख्या वाईड +1 अतिरिक्त धावसंख्या वाढत चाललेली आहे. लहानसा खेळाडू आहे आणि उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला होता. 22च्या रूपात 1 धाव. भूषण यांना चेंडू समजलेला नाही. सुरेख अशी गोलंदाजी लहानशा खेळाडूकडून. सुरेख अशी गोलंदाजी. 2 खराब चेंडू नंतर सुरेख असा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या वाईड बॉल. मार्गदर्शक त्याला मार्गदर्शन करतायत सर्वांना. खूप लहान आहे अजून. बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि शिकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाईड चेंडू. वाईड डिक्लेअर नाही ना. एकच चेंडू झालेला आहे. आणि सुरेख असा चेंडू आणि भूषण बावदाने बाद झालेला आहे. वाईडचा डिक्लेअर. वाईड +1 नाही द्यायचा ना. प्रदीप बोडेकर वाईड +1 आहे का प्रत्येक वेळेला? मागे जातात बाहेर गेला तरच एक रन. ओके ओके. ओके. दोन चेंडू सुरेख टाकलेले होते या लहानशा गोलंदाजाने. त्यामध्ये एक गडी त्यांनी बाद केलेलं आहे. पुन्हा फलंदाजीसाठी फलंदाजाचं नाव हर्षद. आकुर्ली संघाकडून चेंडू तटवण्याचा प्रयत्न. कन्फ्युजन आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. चिखलामुळे सर्व खेळाडूंचे पाय स्लिप होते त्या ठिकाणी. शशांक गोलंदाजीने आपल्या संघाची धुरा सांभाळणारे शशांक फलंदाजीसाठी पाहू आपल्या संघासाठी सुतो कसा फटका आणि या ठिकाणी 1 धाव. 4 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू शशांक यांच्यासाठी.
वाईड चेंडू. अवांतर धाव संख्या 1 ने वाढते. पुन्हा चेंडू तटवण्याचा प्रयत्न आणि एक चोरटी धाव घेणे यशस्वी. आणि पहिल्या डावातील शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी. 9 चेंडू, पंचांचा इशारा. पाय पुढच्या सीमारेषेला लागलेले आहे. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा शशांक यांच्या बॅटमधून पाहूया किती धावा निघतात. सुरेख असा फटका आणि एकच धाव या ठिकाणी मिळालेली आहे. श्री गणेश मित्र उमळी 47 धावा 3 षटकामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत आणि 47 धावांचा पाठलाग त्यांना या ठिकाणी करायचा आहे. अकोर्ली संघाने 46 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या 3 षटकांमध्ये. 46 झाले. चैतन्य आखाडे यांना नियमांमध्ये थोडासा फेरबदल केल्यामुळे 2 धावांची पेनल्टी झालेली आहे. 46च्या ऐवजी 44 धावा देण्यात आलेल्या आहेत आणि 45 धावांचं टार्गेट. का दोघे जण आहेत? 2 खेळाडू हाफ चेंडूवर आलेले आहेत त्यामुळे 4 धावांची पेनल्टी. 46 धावा झाल्या होत्या. 46 मधून 4 गेल्या 42 धावा. 43 धावांचं लक्ष. 43 धावांचं लक्ष श्री गणेश मित्र मंडळ मुंबईसाठी. सामना सुरू झालेला आहे संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन चैतन्य आखाडे अकोर्ली संघाकडून फलंदाजीसाठी मैदानात. फलंदाजाचं नाव बॅट्समनचं नाव काय रे? कोण आहे सांगा तिकडे 12 कोण आहे? बॅट्समनचं नाव काय?
हॅलो सर्वांनी मैदानात येऊ नका, सर्वांनी मैदानात येऊ नका कृपया. जे संघनायक आणि कमिटी मेंबर्स असतील ते सदर विषयाचं सोल्युशन करतील. बाकी सर्वांनी बाहेर जायचंय, मैदानात कोणी थांबायचं नाहीये. जे संघनायक असतील आणि कोर कमिटी असेल, संघनायक आणि कोर कमिटी जी असेल, संघनायक असतील आणि कोर कमिटी असेल ते याच्यावर चर्चा करतील. बाकी सर्वांनी मैदानात जायची गरज नाही, सर्वांनी बाहेर जायचंय.
श्री गणेश मित्र मंडळ उमरी संघाला 43 धावांचं आव्हान. पहिला चेंडू विशाल याच्यासाठी चैतन्य यांचा. अकुर्ली संघाच्या नावाजलेले गोलंदाज चैतन्य आखाडे. विशाल आपल्या संघासाठी किती धावा जमवण्यात यशस्वी होते पाहूया. पहिला चेंडू आणि वाईड चेंडू +1. वाईड +1. चेंडू सीमारेषेच्या मागे गेला तर 1 रन देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या वाईड +1. टी चेंडूने गोलंदाजी करणं आणि टेनिस चेंडूने गोलंदाजी करणं खूप फरक आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी चैतन्य सज्ज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड आणि पुन्हा बाहेर. वाईड +1. वाईड +1. यष्टांच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया तो पडदा जो आहे उत्कृष्ट असा फटका विशालच्या बॅटमधून 4 धावा वसूल केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 चेंडू 10 धावा. 1 चेंडू 10 धावा या ठिकाणी श्री गणेश मित्र मंडळ उमरी धनगरवाडी या संघाच्या पहिलं षटक चालू आहे. 1 चेंडू झालेला आहे. 10 धावा झालेल्या आहेत. 43 धावांसाठीचा पाठलाग करतायत. पुन्हा एकदा नो बॉल. नो +1. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्या 2 ने वाढलेली आहे. 1 चेंडूत 12 धावा झालेल्या आहेत. सुरेख अशी फलंदाजी, सुरेख अशी चपळाई दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी गणेश. पाहू आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतो. बरेचशा अतिरिक्त धावा खर्च केल्या आहेत चैतन्य यांनी. 1 चेंडूत 12 धावा गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू सुरेख असा फटका आणि तितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यशस्वी. दोन चेंडूत 13 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटकावण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बाद. योग्य निर्णय झाला. लवकरात लवकर पंच व्यवस्थित सांगा. 4 चेंडू 4 चेंडू धावसंख्या 13. पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडू खूप सुरेख टाकलेले आहेत चैतन्य याने. धावसंख्या थांबवलेली आहे. सुरेख फटकाने या ठिकाणी 4 धावा. धावसंख्या झालेली आहे 17. धावसंख्या 17. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. सुरेख असा फटका. फलंदाजाचं नाव दिनेश बर्गे. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा. 17 धावसंख्या. पुन्हा दिनेशाने तटवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 1 धाव. यष्टांवर चेंडू जाणार होता तितक्यात भूषण यांनी मध्येच हात टाकला. सुरेख अशी फलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळालेली आहे. 18 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूत 18 धावा. 43 धावांचा या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे श्री गणेश मित्र मंडळ उमरीसाठी. दुसरं वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक संकेत फोंडे. पहिला चेंडू पटवण्याचा प्रयत्न. सुरेख अशी गोलंदाजी. 1 चोरटी धाव घेण्यात यशस्वी. अतिशय सुरेख अशी फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळते. लहानसे खेळाडू आहेत परंतु जिद्द त्यांच्या ठासून भरलेले आहे. पुन्हा एकदा फक्त
वाईड चेंडू दिलेला आहे. वाईड आहे का चेंडू? पंच वाईड. धावून नाही. ओके. एक मिनिट. धावून काढायचे का वाईडला? ओके. पडद्याला लागला तरी धावून काढायचे. बाहेर गेलं तर डिक्लेअर आहे घेऊन. सुरेख असा फटका आणि तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण. दोन क्षेत्ररक्षकांची या ठिकाणी ताटातूट झालेला आपल्याला पाहायला मिळाली, परंतु चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला गेला. सुरेख असं गोलंदाजी संकेत यांच्याकडून पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा स्लिप्सच्या हातामध्ये डायरेक्ट चेंडू. नो. धावसंख्या 1 अतिरिक्त वाढते. धावसंख्या 22. पुढचा चेंडू संकेत याचा. सुरेख असा फटका आणि तितकंच सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी निखिल आखाडे यांच्याकडून. 3 चेंडू झालेले आहेत. सुरेख असे गोलंदाज. पहिल्या षटकात खूप धावा खर्च झाल्या होत्या, परंतु संकेत फोंडे यांनी या धाव संख्येला खेळ बसवलेले आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गणेशाला काहीसा न समजलेला चेंडू. पाहूया हा 43 धावांचा डोंगर हे दोन लहानसे खेळाडू या ठिकाणी पार करतायत का? संकेतचा पुढचा चेंडू. गणेशला अरे सुंदर असा फटका. 4 धावा. अतिशय सुरेख फटका. पुढे येऊन या ठिकाणी 4 धावा दिलेले. धावसंख्या 27. 5 चेंडू 27 धावा. दुसरं षटक सुरू आहे. अजून 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू 16 धावांची गरज. नावाजलेल्या आकुर्ली संघाला नक्कीच सुरेख असा फटका, परंतु तितकं सुरेख असं क्षेत्ररक्षण संकेत याच्याकडून. 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या 28. 6 चेंडूत 15 धावांची गरज. ओंबळी संघाला गोलंदाजी मार्कसाठी भूषण बावदाने संघाचे अष्टपैलू खेळाडू पावित्र्यामध्ये मैदानात फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक भूषण बावदाने. पहिला चेंडू गणेश याच्यासाठी. पाहू आपल्या संघासाठी गणेश आणि दिनेश किती धावांची कमाई करतायत. तेजस पायवरती यायचे. तेजस आखाडे ते पडदा दाबून ठेवला खाली. सुरेख असा फटका. 1 धाव घेण्यात यशस्वी. पुन्हा दिनेश आपल्या संघाला फलंदाजीच्या जोरावरती विजय माळून देण्याच्या पवित्र्यात. भूषण यांचा दुसरा चेंडू. हे लक्ष गाठण्यापासून ओंबळी संघाला रोखणे आहे. अजून 14 धावा हव्या आहेत. 5 चेंडू 14 धावांची गरज. वेळ कमी आहे. कृपया सर्वांनी लवकरात सामना लवकरात लवकर सुरू ठेवायचा आहे. पुढचा चेंडू भूषण याचा आणि दिनेश यांचा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 14 धावा. काहीसा सामना हातातून निसटताना पाहायला मिळतोय. नो आहे का? नाही. 1 धाव घेण्यात यशस्वी. सुरेख अशी गोलंदाजी भूषण यांच्याकडून पाहायला मिळते. फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. 3 मध्ये 13 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरदार फटका गणेश यांच्या बॅटमधून. हे सरळ सीमारेषेच्या बाहेर फलंदाज बाद. सामना काहीसा आकुर्ली बॉयज संघाच्या बाजूने वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जणू काही शिक्कामोर्तब आपल्या विजयावर या ठिकाणी त्यांनी केलेले आहे. 4 चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टाकलेले आहेत भूषण यांनी. फलंदाजीसाठी मैदानात योगेश
आपली गोलंदाजी नंतर आता फलंदाजीसाठी पुन्हा एकदा योगेश मैदानात. पहिला चेंडू खेळतो भूषण यांचा, सुंदर असा फटका आणि एक धाव घेण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू भूषण यांचा दिनेश यांच्यासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सोपं वाटणारं आव्हान कठीण झाले आणि या ठिकाणी आकुर्ली बॉय संघाने सहज असा विजय मिळवलेला आहे.